नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. निवडणूक आयोगाने झोपून काम केलं आहे का? एसी मध्ये बसून सत्ताधाऱ्यांसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी आज निवडणूक आयोगावर केला आहे. निवडणूक आयोगाने नुकतेच प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठा घोळ असल्याचं श्री अविनाश जाधव यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये जवळपास 8,000 मतदार वाढले आहेत. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 4.5 लाखांपेक्षा जास्त मतदार कसे वाढतात? 25% ही मतदार वाढ ही निश्चितपणे चौकशीच्या योग्य असल्याचं श्री अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी हे काम केलेलं आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच अविनाश जाधव यांनी दिला आहे. प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर या याद्यांवर आक्षेप घेण्यासाठी फक्त 7 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अशा पद्धतीने प्रचंड मोठे घोळ असताना आक्षेप घ्यायचा कसा असा सवाल देखील या निमित्ताने श्री अविनाश जाधव यांनी केला आहे. कुठल्याही प्रकारे घरोघर जाऊन सर्वे करून हा निर्णय घेण्यात आलेला नाही. या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाही. सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून या याद्या बनवण्यात आल्या आहे. त्यांच्या फायद्यासाठी या याद्या बनवण्यात आल्या असल्याचं यावेळेस अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. गेल्या निवडणुकीमध्ये साधारणपणे 16-16.5 लाख मतं होती. आता जवळपास 4.5 लाख मतं वाढली आहेत. ही एवढी मतं वाढली कशी असा सवाल देखील अविनाश जाधव यांनी केला आहे. अशा प्रकारे प्रारूप याद्या बनवणाऱ्या अधिकाऱ्यांना सोमवारी धडा शिकवला जाईल आणि संपूर्ण देशात त्याचे पडसाद उमटतील असा थेट इशाराच अविनाश जाधव यांनी दिला आहे. निवडणूक अधिकारीच गायब आहे, लग्नाला गेलाय. ऑन ड्युटी तो लग्नाला निघून गेलाय. आणि ठाण्यात कालपासून ज्या प्रारूप याद्या दिल्या त्यात एवढा घोळ आहे की जो असलेला मूळ नकाशा आणि असलेल्या मूळ याद्या यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तफावत आहे. आणि अशीच तफावत करून आता एक बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग त्यांनी इकडे आणली तर फक्त एकच मतदार आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ जेव्हा फायनल यादी येईल त्यावेळेला त्यात 100-150 बोगस मतदान टाकणार ही लोक. तो पुढच्या बोगस याद्यांमध्ये तो जे काही प्लॅनिंग आहे ते त्या लोकांनी ह्या आत्ताच्या या प्रारूप यादीमध्ये केलं आणि त्याचाच आम्ही जाब विचारायला आलो होतो. त्याला बहुतेक आम्ही येण्याची कुणकुण लागली आणि ते पळून गेलाय. तो त्याला मी परत सांगतो, त्याला महाराष्ट्र नवनिर्माण केंद्र रागाला सामोरे जावं. ग्रंथी वाढीचा आजार हा वाढत्या वयानुसार पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतो. या आजाराची लक्षणं मोठ्या प्रमाणात 50च्या वरील पुरुषांमध्ये आढळून येतात. जागतिक पडताळणीमध्ये या वाढ झालेल्या प्रोस्टेट ग्रंथीमध्ये कर्करोगाचं प्रमाण लक्षणीय असल्याचं आढळून आलं आहे. प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीवर रोबोटिक साधनाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करणं सुलभ असल्याचं युरोलॉजिस्ट डॉक्टर हर्षवर्धन गोडबोले यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात मत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला अभिनेते डॉक्टर गिरीश ओक, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, रुग्णालयाच्या अधिष्ठात्री डॉक्टर स्वप्नाली कदम तसंच ऑप्थल विभागाचे प्रमुख डॉक्टर राकेश बारोट आदी उपस्थित होते. जगभर नोव्हेंबर महिन्यातील एक आठवडा प्रोस्टेट जनजागृती आठवडा म्हणून पाळण्यात येतो. हा आठवडा ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नुकताच आयोजित करण्यात आला होता. या शिबिरात या आजाराने बाधित असलेल्या 50 रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख माननीय मनोज शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक परेश ताळके, शिवसेना विभाग प्रमुख, वागळे स्टेट, ठाणे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख माननीय मनोज शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक परेश ताळके, शिवसेना विभाग प्रमुख, वागळे स्टेट, ठाणे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही.
सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख माननीय मनोज शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक परेश ताळके, शिवसेना विभाग प्रमुख, वागळे स्टेट, ठाणे. ठाणे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीतून तब्बल 3 टर्म नगरसेवक असलेल्या माजी नगरसेवकाचंच नाव वगळण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. मुंब्र्यातील आनंदनगर कोळीवाडा परिसरातील प्रभाग क्रमांक 31च्या मतदार यादीतून तब्बल 3 टर्म नगरसेवक असलेल्या सुधीर भगत यांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं आहे. दुबार नावं वगळताना कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता त्यांचं नाव वगळण्यात आलं असल्याचं भगत यांचं म्हणणं आहे. नाव समान असलं तरी मतदार नोंदणी क्रमांक हा प्रत्येकाचा वेगळा असताना या गोष्टी का तपासल्या जात नाहीत असा सवाल देखील सुधीर भगत यांनी केला आहे. 25 वर्षापूर्वी ठाणे शहरामध्ये दिघे साहेबांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीची मुहूर्तमेढ रोवली होती. आमची झालेली युती ही खुर्ची मिळवण्यासाठी नाही तर सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आहे. आनंदराज आंबेडकर हे आंबेडकरांचं रक्त आहे आणि आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ठाण्यातील तलावफळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात रिपब्लिकन सेनेच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळेस रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, युवा नेते अमन आंबेडकर, माजी नगरसेवक रामभाऊ तायडे, आबासाहेब चासकर, शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे आदी उपस्थित होते. यावेळेस बोलताना याच ठिकाणी शिवाजी महाराजांचं मैदान आणि शेजारी दिघे साहेबांचे स्मारक टॉवर आहे. हे ठिकाण स्वतः शक्तिस्थान आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र आल्या हा योगायोग नसून इतिहास घडत असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस बोलताना सांगितलं. मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.